जेने हातारिला संसार परो मनहोने विशेषे अद्यादरो विवेकावरे 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 नमः शिवाय नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय शिवाय टाळी वाजवा सर्वांनी हरी बोल हाताने टाळी मुखाने नाम नमः शिवाय नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हरि हरि बोल नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय बोला माय बाप सर्व हरि बोल हाताने टाळी हरि हरि बोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जय हो ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जय हो त्र्यंबकेश्वरा शिव त्र्यंबकेश्वरा हर हर भोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वरा शिव त्र्यंबकेश्वरा हर हर भोले नमः शिवाय सर्वांनी बोला जय जय हो नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जय हो महेश्वरा शिव मोहेश्वरा हर हर भोले नमः शिवाय कपालेश्वरा शिव कपालेश्वरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय सर्वांनी हात वरती घ्या हरी बोल सर्वांनी हात हा ज्यांना ज्यांना हाताने हात वरती घ्यायचे सर्वांनी भजन करायचे हो नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय
भगवान की जय, कपालेश्वर भगवान पशुपतिनाथ भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तसेच पशुपतीनाथांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेली ही शिव महापुराण कथा आज कथेचा दुसरा दिवस आहे। व्यासमुखारविंदई प्रगट झालेले हे अमृतमय शब्द अतृप्त जीवाला तृप्त करणारे शब्द आहेत, अशांत जीवाला शांत करणारे शब्द आहेत। अतृप्त जर मन असेल, अतृप्त जीवन असेल तर प्रत्येक व्यक्ती तृप्तीच्या मार्गाने निघालेला आहे आणि तृप्तीच्या मार्गाने निघाल्याच्या नंतर मला सुख मिळावं, समाधान मिळावं, आनंद मिळावा हा त्या व्यक्तीचा उद्देश असतो। माणसांकडे पैसा आहे पण समाधान नाही, माणसांकडे मान आहे पण समाधान नाही, माणसांकडे प्रतिष्ठा आहे पण समाधान नाही। मला सुख मिळावं, आनंद मिळावा आणि समाधान मिळावं या तीन गोष्टीच्या पलीकडे मनुष्याचं जीवन नाही आणि तो आनंद, ते सुख, ते समाधान प्राप्तीचं साधन कलियुगामध्ये एकच उरलंय, ते म्हणजे कथा, ते म्हणजे शिव महापुराण कथा। म्हणून एक कान करून आपण कथा श्रवण करावी। 7 दिवसाची केलेली कथा श्रवण देवादिदेव महादेव आपल्या पूर्ण इच्छा पूर्ण करतात। बालकापासून तर वृद्धापर्यंत जी काही मनोकामना देवादिदेव महादेवाच्या समोर आपण मांडूया त्या सर्व समस्येचे हाल देवादिदेव महादेव पूर्णपणे मिटून टाकण्याची शक्ती आहे। म्हणून छोटं बालक असेल तर देवादिदेव महादेव विद्येच्या रूपाचं दान करतो। विवाहाच्या प्रसंगामध्ये आल्याला मुलगा असेल, मुलगी असेल तर वर प्राप्तीसाठी देव दान करतो आणि वृद्ध असेल तर त्याच्या मोक्षाची व्यवस्था करतो। एवढा दातृत्वपणाला स्वीकारणारा देवादिदेव महादेव आहे। म्हणून कोणत्याही प्रकारची मनामध्ये अशांतता घेऊन, मनामध्ये चिडचिडपणा घेऊन, मनामध्ये क्रोध घेऊन, काम घेऊन, लोभ घेऊन आपण कथेच्या मंडपात आलं नाही पाहिजे। कालच्या कथेमध्ये आपण पाहून गेलो की देवाला तुमचं मन लागतंय, देवादिदेव महादेवाला तुमची सात्विक बुद्धी लागते, तुमच्या हृदयाचं व्यासपीठ देवादिदेव महादेव मागतो। मग घाण माणसाला सुद्धा अस्वच्छ माणसं आवडत नाहीयेत। सुंदर आणि सात्विक असणाऱ्या देवादिदेव महादेवाला अशुद्ध कर्म करणारी आणि घाण मनाची माणसं कधी आवडणार नाहीत। म्हणून पवित्र मन घेऊन सुंदर वृत्ती निर्माण करून देवादिदेव महादेवाच्या देवालया शिवालयामध्ये गेल्यावर देवादिदेव महादेव आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून हे एवढं मोठं सुंदर आयोजन आणि नियोजन केलंय कोणाकरिता आहे? कोणाकरिता आहे? दुखवलेल्या जीवाला सुख प्राप्त करण्यासाठी व्यासपीठ केलंय, हे स्पेंडाल उभा केलाय आणि आपल्याला सुख व्हावं, समाधान व्हावं, आनंद मिळावा। जगात एकच मार्ग उरलेला आहे,
ते म्हणजे व्यास मुखारविंदे प्रगट झालेले अमृतमय शिव महापुराणाचे शब्द आपल्या अशांत जीवाला शांत करते. म्हणून माईबाप, सुखासाठी आणि समाधानासाठी बरेच मार्ग स्वीकारले, पण कोणत्याच मार्गावर तुम्हाला सुख सापडणार नाहीये, आनंद सापडणार नाहीये, समाधान सापडणार नाहीये. तो एकच मार्ग आता कलियुगामध्ये उरलेला आहे, ते म्हणजे देवादिदेव महादेवाचं नामचिंतन, देवादिदेव महादेवांची कथा. म्हणून कथा भाग ऐकत असताना कानाला इकडं द्यावं आणि हृदयाला देवाकडे लावावं. अशांत मनी ते शांत होईल, असमाधानी मनी ते समाधानी होईल. त्याला त्याची जागा मिळाली ना तर मन हे समाधानी होतं. भरपूर जाग्यावर ह्या मनाला नेऊन पाहिलंय, पण कुठेच त्या मनाला शांतता वाटली नाही. व्यासांच्या मुखातून निघालेले प्रत्येक शब्द तुमच्या मनाला शांत करणारी आहे. म्हणून तर आपण सात्विक धर्मामध्ये यावं. जिथे जिथे सात्विक अनुष्ठान चालू आहे तिथे तिथे मनाला लावावं. जिथे तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर. सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर. सांझ सवेरे बैठ के मन में हरि का ध्यान लगाया कर. सांझ सवेरे बैठ के मन
मनुष्य देह मिळालेला आहे. आणि एवढा सुंदर मिळाला असेल ना तर कधी कधी हा गॉगल आहे. डॉक्टरांनी दिल्याच्या नंतर सहज मनुष्य वाणीतून शब्द काढतो की धन्यवाद डॉक्टर, नजर कमी होती, गॉगल घातल्यावर चांगलं दिसतंय. बाहेरच्या गॉगलसाठी धन्यवाद आहेत, पण माझ्या विश्वाराने 2 एवढे सुंदर नेत्र दिले, त्या देवादिदेव महादेवाला कधीतरी धन्यवाद बोला, त्याची कृपा तुमच्यावर होईल. कधीतरी त्याला धन्यवाद बोलाया. कान बिघडला, मशीनवाल्याला धन्यवाद आहे, ज्यांनी कानं दिले त्याला धन्यवाद बोला. आत्तापर्यंत या शरीराला कुठेही धक्का नाही आहे, कोणाची कृपा आहे? आपल्यावर देवादिदेव महादेवांची कृपा आहे. म्हणून माईबाप सुंदर मनुष्य देह दिलेला आहे, आणि या सुंदर मनुष्य देहामध्ये आपण निषिद्ध कर्माच्या मार्गाने जाऊ ना तर पुन्हा तुम्हाला जन्म कधी मिळणार नाही, कधी मिळणार नाही. ऐका, चतुर व्यक्ती म्हणतो मी जे कर्म करतो ते देवाला काय कळत असते. देवादिदेव महादेव चतुरा तो शिरोमणी आहे, तो चतुराचा मणी आहे. म्हणून जे तुम्हाला काही शरीराच्या माध्यमातून सुंदर सुंदर पार्ट दिले त्या देवादिदेव महादेवाला कधीतरी धन्यवाद बोला, त्याची कृपा आपल्यावर होईल. म्हणून किती सुंदर दिलं. एक सांगू तुम्हाला, दिलेले डोळे माझे नाही आहेत, दिलेले कान माझे नाही आहेत, दिलेले हात पाय कोणते इंद्रिय माझे नाही आहेत. शरीराच्या आत असणारा चैतन्य घन आत्मा मी आहे. बस आत्म्याच्या व्यतिरिक्त माझं काही नाही आहे. सांगू तुम्हाला, आत्म्याला राहण्यासाठी हे किरायाचं घर आहे, हे आपलं काही नाही माईबाप. ही जिंदगी, हे जे जीवन आहे ना, हे जी जिंदगी ना, हे सगळं किरायाचं घर आहे. हे सोडून जावं लागणार एक दिवस. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको
एकदा जीवन मिळालंय ना, हे सगळं किरायाचं आहे. ज्या दिवशी काळ येईल त्या दिवशी अंगावरलं सोनं इथं ठेवावं लागेल, मान ठेवावा लागेल, प्रतिष्ठा ठेवावी लागेल. मग सगळं जर सोडून जायचं असेल तर ज्याच्यासाठी जन्माला आला त्याच्यासाठी काळ आणि वेळ द्या. त्या काळाचं आणि वेळाचं मंगल होईल, जीवनाचं सोनं होईल. कथेच्या पेंडालमध्ये कोणी येऊन बसू शकत नाहीये. जसं वस्त्राच्या दुकानामध्ये, कपड्याच्या दुकानामध्ये पैसा असल्याशिवाय कपडा खरेदी करू शकत नाहीये, तसं पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय कथा श्रवण करू शकत नाहीये. काहीतरी असावं लागतं, तेव्हाच सुंदर सुंदर व्यासांचे शब्द या कानावर पडतात आणि त्या कानाच्या माध्यमातून हृदयात गेले की तुमच्या सगळ्या समस्या देवादिदेव महादेव पूर्ण करतो. किती दिवस राहायचंय नाशिकमध्ये? तुम्हाला माहिती आहे तुमच्या मृत्यूची तारीख? नाही ना. काळाला कळत नाहीये तुम्ही लहान आहात का जवान आहात का वृद्ध आहात. काळ आणि वेळ संपली त्या विश्वाचा पत्ता कट होतो आणि तुमच्या कर्मानुसार तुम्हाला गती प्राप्त होते. शिव महापुराणामध्ये एवढी शक्ती आहे, जो कोणी 7 दिवस शिव महापुराण कथा श्रवण करेल आयुष्यभर त्याच्या जीवनातल्या सगळ्या समस्या देवादिदेव महादेव पूर्ण करतात. सूत ऋषी शौनकादिक ऋषींना सांगतात. त्याच्यासाठी दृष्टांत सांगितलाय. सूत ऋषी शौनकादिक ऋषींना सांगत असताना म्हणतात, किराताच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. वैदिक धर्माचं पालन करत नसायचा, वेद अध्ययन करत नसायचा. ब्राह्मण त्याला म्हणावं, ज्याला ब्रह्माचं ज्ञान आहे त्याला ब्राह्मण म्हणावं, अन्यथा तो ब्राह्मण आहे. ज्यांना वेद आणि शास्त्रांच्या रुचा पाठ आहेत, ज्या ब्राह्मणाच्या समीप गेल्याच्या नंतर ब्राह्मण ब्रह्मतत्वाच्या गोष्टी सांगतात त्यांना ब्राह्मण म्हणावं. ज्या ब्राह्मणाकडे गेल्यावर दुखवलेलं मन शांत होईल त्यांना ब्राह्मण म्हणावं. ज्यांच्याकडे गेल्याच्या नंतर देवाला वाटावं की ब्राह्मणाने येऊन अभिषेक करावा त्यांना ब्राह्मण म्हणावं. ब्राह्मणाकडे वेद पठन शास्त्र सगळं ज्ञान असावं त्यांना ब्राह्मण म्हणावं. पण या किराताच्या नगरामध्ये ब्राह्मण नगरी होती, पण एकही ब्राह्मण वेदाचं अध्ययन न करणारे ब्राह्मण राहत होते. त्याच्यामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण होता. कधी वेद अध्ययन करायचं नाही, दुराचारासारखे कर्म करायचे, मलिनतेकडे आपलं मन लावायचं, बुद्धीमध्ये वाईट विचार टाकायचे आणि जसे जसं बीज या बुद्धीमध्ये टाकाल ना तसा तसाच त्या बुद्धीच्या माध्यमातून वृक्ष मोठा व्हायला लागला. आणि जसा जसा तो वृक्ष मोठा व्हायला लागला तसा तसा तो ब्राह्मण वाईट मार्गाला जायला लागला. वैदिक धर्माचं पालन न करणार आहे, पण धर्माने ब्राह्मण आहे, जातीने ब्राह्मण आहे. एखादा क्षत्रियामध्ये जन्माला आला असेल आणि ज्ञानाचा पिंड घेऊन आला असेल तर क्षत्रिय सुद्धा ब्राह्मण होऊ शकतो, कारण त्याला वेद आणि तत्वाचं अध्ययन त्याच्याकडे आहे, ज्ञानाचा पुरवठा त्याच्याकडे आहे. पण हे कोणतंच ज्ञानाचं मार्गदर्शन न मिळालेला ब्राह्मण एक दिवशी प्रतिष्ठानपूर नगरामध्ये जाऊन पोहोचला. आणि त्या प्रतिष्ठानपूर नगरामध्ये गेल्याच्या नंतर हळूहळू त्या ब्राह्मणाला वेश्येचा संग जडला आणि पतनाच्या मार्गाला निघालेला ब्राह्मण एवढा दुराचार करू लागला. ते दुराचार करत 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 प्रतिष्ठानपूर नगराच्या बाजूला देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये सुंदर शिव महापुराण कथा चालू होती. गुरुजी सांगत होते, जो कोणी या शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करेल, कथा श्रवण करेल, तो पापी असू द्या, तो वेश्याच्या मार्गाला लागलेला असू द्या, तो जुगाराच्या मार्गाला लागलेला असू द्या, तो चोर असू द्या, तो कितीही मोठा पापी असू द्या, त्यांनी जरी शिव महापुराण कथा श्रवण केली ना तर माझा देवादिदेव महादेव सगळ्या पापातून मुक्तता करून कैलास धामापर्यंत घेऊन जातो, जो कोणी अंतःकरणापासून शिव महापुराण कथा श्रवण करतो. ते ब्राह्मणाला वाटलं हे काय चाललंय इथं.
ज्यांना याची आवड नाहीये त्यांचे कानं म्हणतात हे काय चाललंय, नाही कळालं तुम्हाला? ज्यांना कथेवर प्रेम नाहीये अशांना वाटतं कथेमध्ये बसणं म्हणजे काळ आणि वेळ बर्बाद करणं आहे. सांगू तुम्हाला, देवाच्या व्यतिरिक्त दिलेला काळ आणि देवाच्या व्यतिरिक्त घातलेला वेळ तुमच्या जीवनासाठी अंतकालामध्ये विरोधाचा ठरतो हे अजून तुमच्या लक्षात नाहीये. सगळ्यांसाठी तुम्ही वेळ देऊन पाहिलाय, तुमच्यासाठी तुम्हाला कोणी वेळ दिलाय याचं कधीतरी आत्मपरीक्षण करा, याचं कधीतरी मूल्यांकन करा की मी दुसऱ्यांसाठी वेळ दिलाय, पण ज्यावर माझ्यावर वेळ येते ना त्यावेळेस दुसऱ्यांनी तुम्हाला वेळ दिला नाहीये आणि देणार नाहीत याचं कधी आपण आपलं मूल्यांकनच केलं नाहीये. म्हणून तर आपण दुःखी आहेत. आपण इतरांचं आत्मपरीक्षण करतो की हा जुगारी आहे, हा मद्यपान करतो, हा नालायक आहे, हा दुराचारी आहे. दुसऱ्यांचं आत्मपरीक्षण करून तुमच्या जीवनात तुम्हाला काय मिळणार आहे? कधीतरी स्वतःचं आत्मपरीक्षण करा की मी काय करतो, त्या दिवशी तुमच्याकडे आपणहून आनंद येईल. म्हणून सूत ऋषी शौनकादिक ऋषींना सांगत असताना सुंदर सांगतात, शौनकादिका हो, आपण आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण करावं. त्या आत्मपरीक्षणातून कळेल की माझं मन हे सात्विक धर्मामध्ये का कुधर्मामध्ये आहे. आणि ज्या दिवशी हे कळेल ना त्या दिवशी तुम्हाला सात्विक रस्ता सापडेल, देवादिदेव महादेवापर्यंत जाण्याचा मार्ग तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सापडेल. पडलेला आहे, कथा चालू आहे. देवराज ब्राह्मण मंदिराच्या बाजूला पडलेला आहे, अंगामध्ये मोठा ताप चढला आणि त्या तापाच्या सनसनीमध्ये देवराज ब्राह्मणाला 7 दिवसाची कथा श्रवण करण्याचा लाभ प्राप्त झाला. इच्छा नव्हती, पण जर्जर झालेलं शरीर तापाने उठू देत नव्हतं. म्हणून नाविलाजाने ऐकलेली कथा देवराज ब्राह्मणाला कैलास पर्वताचं सुख देत असेल तर आपण होऊन कथेला आलो आहेत. देवादिदेव महादेव आपल्यावर नक्की कृपा करेल का, तर आम्ही स्वतःहून इथे कथा ऐकायला आलो आहेत. देवराज ब्राह्मणाची इच्छा नाही, पण कथेचे शब्द कानावर पडले तर नुसता देवराज ब्राह्मणाच्या जीवनामध्ये आनंदाचा वर्षाव झाला. आम्ही होऊन आलोय कथेमध्ये. देवादिदेव महादेवांची कृपा आमच्यावर होणार नाही काय? आम्ही आमच्या मनाला सांगितलं, हे म्हणा आत्तापर्यंत भरपूर काही श्रवण केलंय, चलणारे कथेला गेल्यावर तुला चांगला मार्ग सापडेल. आणि कधीही इच्छा नसणारा देवराज ब्राह्मण कथेच्या श्रवणाने शांतीला प्राप्त झाला, सुखाला प्राप्त झाला, आनंदाला प्राप्त झाला. आणि त्या आनंदामध्ये देवादिदेव महादेवाचं स्मरण करून प्राण सोडला. प्राण सोडल्यावर पाप करणारा देवराज ब्राह्मण यमदेवता आली आणि यमदेवता घेऊन जात असताना माझ्या शिवाचे पार्षद आले आणि शिवाच्या पार्षदाने सांगितलं, हे ग्राहक तुमचं नाही आहे, हे आमचं आहे. त्यावेळेस यमदेवता सांगत होती, यांनी जुगार केली आहे, यांनी परस्त्री संघ केला आहे, यांनी मद्यपान केलं आहे, हा जातीने ब्राह्मण आहे, वैदिक धर्माचं पालन केलं नाही, वैदिक धर्माचं आचरण केलं नाही. आणि असा देवराज नावाचा ब्राह्मणाला यमयातना दिल्याशिवाय पर्याय नाही आहे. पण शिवाचे पार्षद म्हणतात, तुम्हाला ते पापी दिसतात, पण त्या देवराज ब्राह्मणाकडे आम्ही पाहिल्यावर त्याच्या हातामध्ये आम्हाला डमरू दिसतं, त्याच्या गळ्यामध्ये सर्प दिसतो, वर जटा बांधलेली दिसते. आम्हाला तो देवराज ब्राह्मण देवादिदेव महादेवासारखे दिसतात, म्हणूनच आम्ही त्यांना नेण्यासाठी आलो आहे. देवराजजी, आपण आपल्या शिवांच्या रथामध्ये बसावं, शिवाच्या रथामध्ये बसावं. शौनकादिक ऋषी आनंदाने कथा श्रवण करतात. सूत ऋषी त्यांना सांगतात. शौनकादिक ऋषी म्हणतात, स्वामी, जर एवढं आयुष्यभर पाप करून देवराज ब्राह्मण कैलासापर्यंत गेला तर जो प्रेमाने कथा करेल त्याचं काय? तर सूत ऋषी शौनकादिक ऋषींना सांगतात,
देवादिदेव महादेवांचं शिव महापुराण कथा जगातला किती मोठा स्मगलर पापी येऊन बसला तरी त्या पापातून मुक्त करण्याची ताकद शिव महापुराण कथेमध्ये, एवढं मोठं सुंदर हे शिव महापुराण कथा आपण एक कान करून श्रवण केली तर जन्ममरणाच्या दुःखातून मुक्त करण्याचं साधन म्हणजे ही कथा आहे. ही कथा आहे. कोण आपल्याला या तावडीतून सोडवणार आहे? बोला ना, कोण सोडवणार आहे? कुणी सोडवणार नाही माईबाप. तू कमने तुझ सोडावे नको, तू कमने तुझ सोडावे नको, कमने तुझा सोडवे नको, तू कमने तुझा सोडवे नको. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, काळाची गोडी पडेल काळाची गोडी पडेल काळाची गोडी काळाची होडी पडला बाजोवा, काळाची होडी पडला बाजोवा, काळाची होडी पडला बाजोवा. काळाची होडी पडला बाजोवा, काळाची होडी पडला बाजोवा, काळाची होडी पडला बाजोवा. देवाशिवाय काळाच्या तावडीतून तुम्हाला कोणी सोडवणार नाही, कोणी सोडवणार नाही. कितीही मित्रावर प्रेम करा, मित्र नाही सोडवणार. अरे प्रेम करणारे आई वडील काळाच्या तावडीतून सोडू शकत नाहीयेत. एका मित्रावर ठेवलेला विश्वास काय सोडवणार आहे? सोडविना राजा देशीचा चौधरी. असे भले भले येऊन गेले सखे सोयरे, कोणी सोडवणार नाहीये. कोण सोडेल? देवादिदेव महादेवाचं ओम नम शिवाय म्हटलेला मंत्र, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलेला मंत्र या काळाच्या तावडीतून तुम्हाला मुक्त करेल. नाहीतर काळ घडी घडी वाट आपली पाहतो. बस आपलं या जगात कोणी नाहीये, कोणी नाहीये आपलं. श्रीमंती असेल ना तर या हाताने दान करावं. ज्ञान असेल ना तर शब्दाचं मुखाने दान करावं. कला असेल ना तर गायनाचं दान करावं. म्हणून तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे. सुंदर महाराज एक भजन म्हणतील, आपण श्री देवादिदेव महादेवांचं भजन प्रेमाने म्हणूया. आणि ऐका, या कलियुगामध्ये पूजा करा, यज्ञ करा, ध्यान करा. देवादिदेव महादेव प्रसन्न होईल का नाही सांगू शकत नाही, पण त्याचं प्रेमाने नाम गा. तुमच्यावर 100% देवादिदेव महादेव कृपा करेल. आनंदाने देवाचं भजन केलं पाहिजे. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि ओम
पुरुष मंडळ आपला आवाज जवळपास शिन्नरपर्यंत गेला पाहिजे. हा सर्वांनी हात वरती घ्या. सर्वांनी ओम नमः शिवाय. हरी ओम नमः शिवाय. पुरुष मंडळाचा आवाज येत नाही. ओम नमः शिवाय. हरी ओम नमः शिवाय. बोला. सूत ऋषी शौनकादिक ऋषींना सुंदर ही शिवमहापुराण कथा सांगतात. शौनकादिक ऋषींना सुतांच्या मुखातून हे शब्द श्रवण करत असताना अंतःकरणापासून आनंद ओसंडून वाहत होता. आणि ऐका, कथा ही प्रेमाने श्रवण केली की आपल्याही हृदयातून आनंद ओसंडून वाहत असतो. जसं आई लेकरावरती प्रेम करते तसं शिवलिंगावरती आपण प्रेम केलं तर जसं आई लेकराशिवाय राहू शकत नाही तसे देवादिदेव महादेव भक्ताशिवाय राहू शकत नाहीत. म्हणून आपण लेकरासारखं प्रेम करावं. मुलाने आईसारखं देवादिदेव महादेवावर प्रेम करावं. देवराज ब्राह्मणाची कथा श्रवण केल्यावर आनंद वाटला. सूत ऋषी शौनकादिक ऋषींना सांगतात, एकदा पुरातन काळी बाष्कळ नावाचं एक गाव होतं आणि त्या गावामध्ये असाच एक देवराजसारखा ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाचं नाव होतं बिंदुल. तो सुद्धा अधर्मी होता, दुराचारी होता, परस्त्री संग करणारा होता, वाईट कुकर्म करणारा होता. आणि असा वाईट मार्गाने चालणारा तो बिंदुल नावाचा ब्राह्मण एवढा वाया गेला, त्याला धर्म कळत नव्हता, आचरण कळत नव्हतं. कोणत्या मार्गावर चालल्यावर जीवनामध्ये सद्गती प्राप्त होते आणि कोणत्या मार्गावर चालल्यावर दुर्गती प्राप्त होते हा तो विसरून गेला होता. सूत ऋषी शौनकादिक ऋषींना सांगतात, विसरून गेला होता. आनंदाने श्रवण करतात शौनकादिक ऋषी. तो दुराचार करणारा बिंदुल असाच एका नगरामध्ये प्रवेश केल्यावर कानावर शब्द पडले, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. शौनकादिक ऋषी देवादिदेव महादेवांचा हा षडाक्षरी मंत्र कानावर पडला तर बिंदुलाच्या हृदयामध्ये साठलेलं पाप श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्राने निवृत्त होऊ लागलं, संपू लागलं.
शिवाचा मंत्र कानावर पडण्याच्या अगोदर बिंदुलाच्या पत्नीचं नाव होतं चंचुला. खूप पत्नी समजून सांगत होती, तरीही बिंदुलाने कधीही ऐकलं नाही. नाशिककर ऐका, वाईट मार्गाने चाललेला पती आणि पत्नी जर चांगलं सांगत असेल तर आपण नक्की पत्नीचं ऐकावं. आपण दुराचाराच्या मार्गाने कधीही जाऊ नये. आणि कधीच पत्नी पतीला वाईट सांगत नसते, पण पतीची झुकण्याची तयारी नसते म्हणून पती कोणत्याही मार्गाला जातो. आणि तुम्हाला सांगू का, नवरा बायकोचं असं एक नातं आहे की तुम्ही काही करा, त्या दोघांच्या खटाटोपी एकमेकांना सगळ्यांना ज्ञात असतात. म्हणून चंचुलेला वाटायचं की आपण ब्राह्मण कुलात जन्माला आलो, आपले मालक दुराचार करतात ते नाही केला पाहिजे. भरपूर समजून सांगत होती पण ऐकलं नाही. न ऐकल्यामुळे वाईट मार्गाला गेलेला तो बिंदुल. एक दिवशी असा प्रसंग आला की श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा कानावरती जोर पडला. ते शब्द कानाच्या माध्यमातून हृदयात गेले तर देवादिदेव महादेवाच्या श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राने एवढी कृपा केली, एवढी कृपा केली, मलिन झालेलं हृदय स्वच्छ करण्याचं काम देवादिदेव महादेवांचा षडाक्षरी मंत्र करतो. म्हणून ऐका, ज्यावेळेला तुम्ही 1 लोटा जल पाणी घेऊन जाताना मंदिरामध्ये, 1 लोटा जल, प्रदीपजी मिश्रा सर्वांना ज्ञात आहे 1 लोटा जल. पण ऐका, तो 1 लोटा जल घरापासून पशुपतीनाथांच्या मंदिरापर्यंत नेत असताना जर कोणाची निंदा घडत असेल तर तुम्ही टाकलेला 1 लोटा जल महादेवाला विषा समान आहे. म्हणून कोणाची निंदा न करता जर 1 लोटा जल टाकल्यावर तुमच्या जीवनातले सगळ्या समस्या देवादिदेव महादेव दूर करतो. हा पहिला प्रकार आहे. 1 लोटा जल आपण घेऊन जातो, पण 1 लोटा जल नेत असताना आपण जर त्या लोट्यातलं पाणी देवादिदेव महादेवाच्या पिंडीवर टाकत असताना एकही थेंब देवादिदेव महादेवांच्या बाजूला पडला तर 1 लोटा जलाचं पुण्य तुम्हाला प्राप्त होत नाही. प्राप्त होत नाही तुम्हाला. 2, मी तसं तर उद्या सांगणार आहे, पण थोडंसं आज सांगून जातो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 1 लोटा जल देवादिदेव महादेवाला घालत असताना एक गणेशजीचं स्थान आहे. जलधारेवरती अशोक सुंदरी आहे, डाव्या बाजूला कार्तिकजी आहे, पिंडीच्या मागच्या बाजूला पार्वतीचं स्थान आहे आणि देवी, दोतली, शामली बारी अशा 5 कन्या देवादिदेव महादेवांच्या पिंडीवर आहेत. मग आपण गेलो आणि भडकन तांब्या रिचून ठेवला, लोटा लिसला आणि घराकडे आलो तर असं पाणी देवादिदेव महादेवाला तुमचं मान्य नाही. म्हणून 1 लोटा जलाचे खूप नियम आहेत, तेव्हा तर 1 लोटा जलाचं पुण्य तुमच्या पदरात पडेल. म्हणून शिवालयामध्ये जात असताना मनाला प्रसन्न करावं लागतं. आपण काल बोललो ना, ज्याचं मन प्रसन्न नाहीये त्याचा 1 लोटा जल पाणी टाकून आयुष्यभर काही उपयोग होणार नाहीये. ज्याचं मंगल मन नाहीये, ज्याची भावना दुसऱ्याबद्दल चांगली नाहीये, चांगलं होण्याची नाहीये, दुसऱ्यांचं वाईट व्हावं ही भावना आहे आणि हातामध्ये 1 लोटा जल आहे, कधी देव प्राप्त होईल, कधी देव आपल्यावर कृपा करेल. म्हणून ऐका, दुसऱ्यांचं बरं व्हावं ही भावना आपल्या अंतःकरणात ज्या दिवशी येईल त्या दिवशी लांबून जरी तुम्ही दर्शन केलं देवादिदेव महादेवांचं तरी देवादिदेव महादेवांची कृपा आपल्यावर होईल, आपल्यावर होईल. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, हरी
सगळ्यांना समान मांडण्याची बुद्धी आपल्याला पाहिजे. काय शिकावं कथेमधून? माझं बरं असावं आणि इतरांचं वाईट असावं. बरं मला सांगा, तुम्ही दुसऱ्यांचं वाईट चिंतवलं तर त्याचं वाईट होईल का? नाही होणार. पण तुम्ही चिंतवल्यामुळे तुमचं 100% होईल ही गॅरंटी आहे. म्हणून दुसऱ्यांचं मनन करत असताना वाईट चिंतवलंय याचं बरं होऊ नये, याच्या घराला आग लागो असं आपण वाईट चिंतवतो. परिणाम काय होतो? एक दिवशी आपल्याच घराला आग लागते. म्हणून नाशिककर ऐका, देवादिदेव भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो बन कर मत रहना, बन कर मत रहना। जय हो, जय हो। सर्वांनी टाळी वाजवा मायबाप हरी बोल. जय हो, जय हो. बन न सके भगवान कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो। बन न सके भगवान तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो। सदाचार अपना न सके तुम पाप में वध मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। जीवनात कोणाचं चांगलं करता येत नसेल तर अजिबात करू नका. पण कोणाचा फुलाचा रस्ता त्याच्यावर काटे टाकण्याचं काम करू नका. जगाला कळणार नाहीये पण देवाला तुमचे कर्म कळते. बाष्कळ नगरामध्ये वेदाचा हा सुद्धा अध्ययन करत नसायचा बिंदुल नावाचा ब्राह्मण. चंचूला समजून सांगते पण ऐकत नाहीये. सहज कथेच्या स्पेंडलच्या बाजूला तो सुद्धा पडणारा कथेचे शब्द श्रवण करतो तर शिवधामापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून नाशिककर ऐका, जीवनामध्ये जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा समाजासाठी. जगात तुमच्या बरोबर काही येणार नाही. एकच येईल, देवाचं नामचिंतन आणि दुसरी गोष्ट तुम्ही करत असलेली कर्म. बस तुमच्यासोबत काही येणार नाही. काही येईल सोबत. काही वेळेला आपल्या जीवनामध्ये दुःख आलं की आपण देवाला द्वेष देतो. बरोबर आहे ना महाराज? देवाला आपण शिव्या देतो, दुःख देतो. मी एक लोटा जल पाणी घालते पण माझ्याच वाट्याला देवादिदेव महादेवाने दुःख दिलं. मी पशुपती व्रत करते, देवाने माझ्याच वाट्याला का दुःख द्यावं असं वाटतं ना आपल्याला. तर नाशिककर, या सगळ्या गोष्टी आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे. आपलं प्रारब्ध सुखाचं आहे का दुःखाचं आहे ते त्यांनी ठरवायचं, नंतर आपण भोगायचं आहे. म्हणून प्रारब्ध हे भोगून संपावं लागतं. इथं शॉर्टकट नाही आहे कोणता की दुःख आल्यावर मी थोडा शॉर्टकट करतो आणि सुखाकडे जातो, असं काही नाही आहे. चांगल्या चांगल्यांना
प्रारब्धाने दुखवलेलं आहे, चांगल्या चांगल्यांना रडवलेलं आहे प्रारब्धाने. म्हणून जे काही आपल्या वाट्याला प्रारब्ध येईल ना, तर ते प्रारब्ध भोगून संपवा. तुमची परीक्षा देवादिदेव महादेव पाहतो तेव्हा तर तुमच्यावर कृपा करेल. प्रारब्ध कोणालाही चुकत नाही मायबाप, कोणालाही चुकत नाही. एक सुंदर तुम्हाला मी कथा सांगेल प्रारब्धाच्या संबंधाने. मोठ्या मोठ्या राजांना सुद्धा प्रारब्ध चुकलं नाहीये, देवांना प्रारब्ध चुकलं नाहीये. सांगू तुम्हाला, रामचरित मानस कथेमध्ये गोस्वामी तुलसीदास वर्णन करत असताना एवढं सुंदर वर्णन करतात. राम उद्या राज्याच्या गादीवर बसणार होते, अनुकूल प्रारब्ध संपलं आणि प्रतिकूल प्रारब्धाला सुरुवात झाली तर 14 वर्ष अविद्येला दुःख भोगावं लागलं. मर्यादा पुरुषोत्तमाला प्रारब्धाने सोडलं नाहीये. 11 वर्ष 53 दिवस गोकुळामध्ये सगळ्या गवळणीवर प्रेम करणारा कान्हा कृष्ण किती आनंद, किती प्रेम करत होत्या गवळणी. तरी 11 वर्ष 53 दिवस संपले तर 54व्या दिवशी माझ्या कृष्णाला गोकुळ सोडावं लागलं. याचा अर्थ असा आहे, हे तर पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा आहे, याच्या आधी पहिला टप्पा आहे. जन्म झाल्याबरोबर यशोदे मातेला जर सोडावं लागत असेल, आईला सोडावं लागत असेल, देवाला, तर माझ्या कृष्णाला सुद्धा प्रारब्ध चुकलं नाहीये. म्हणून आपल्या वाट्याला जे दुःख येत आहे ना, ते प्रारब्धाच्या संबंधाने येत आहे. म्हणून तुमचे दुःख समाजाच्या समोर सांगत बसू नका. समाज दुःखाचा वृक्ष मोठा करेल, छोटा करणार नाही, लक्षात ठेवा. समाजाला तुमच्या काही गोष्टी सांगूच नका. तुम्हाला आयुष्यात काय करायचं एक प्रथम गोष्ट सांगू नका. एक, तुमच्यावर आलेलं दुःख कोणाच्या समोर मांडू नका. 2, दुःखातून पार होण्याचा मार्ग तुम्हाला सुचला असेल तर समोरच्याला सांगू नका. 3, आणि तुमचं दुःख जवळच्याला तर अजिबात सांगू नका. नंबर 4, कैवल्याचे ज्ञानमूर्ती श्री ज्ञानोबराय म्हणतात, जवळचे माणसं जेवढा त्रास देतात तेवढी लांबचे माणसं कधीच त्रास देत नसतात. लक्षात ठेवा, कधीच देत नसतात. ज्ञानोबराय आळंदीला होते. नाशिककराने जाऊन माऊलीला मधुकरी दिली नाही, आळंदीतल्या माणसांनी त्यांना मधुकरी दिली नाही. लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबारायचा गाथा नाशिककराने जाऊन बुडवलाय असं नाही, देहूतल्याच माणसाने बुडवलाय. जवळचेच माणसं त्रास देतात. लक्षात ठेवा. म्हणून हे जीवन सुंदर एकदा जगण्याची रूढ माणसाला कळाली, स्वतःचं आत्मपरीक्षण कळालं, तर तुम्ही तुमचं दुःख आयुष्यात कधी कोणाच्या समोर मांडणार नाहीयेत. जगाचा स्वभाव आहे रडून ऐकणे, आणि तुम्ही निघून गेल्यावर तुमचं दुःख समाजाला हसून सांगण्या जगाचा स्वभाव आहे. म्हणून आपल्यावर आलेली वेळ आणि आपल्यावर आलेला काळ माणसाला निमूटपणे सहन करावा लागतो. त्याचं नाव प्रारब्ध आहे. म्हणून हा प्रारब्धाचा भाग सुंदर आहे. आजच्या कथेतून एवढं जरी कळालं ना, की आलेलं दुःख हे प्रारब्धाने येत आहे, म्हणून काय मग महादेवाला दोष देणं हे तुमच्यासाठी मंगल कधी ठरणार नाहीये. देवा, मी माझं प्रारब्ध भोगते, माझ्या वाटेला आलेलं दुःख भोगते, पण अखंड देवा तू माझ्यावरती कृपा कर. मी तुझ्यावरती नितांत जन्मभर प्रेम करणार आहे. मी तुझा दास आहे, मी तुझी दासी आहे. हे देवादिदेव महादेवा, एक लोटा जल पाणी घालत असताना मी ते प्रेमाचंच पाणी घालते, माझ्या मनाचंच फूल वाहते देवा, आणि त्या लोट्याबरोबर देवा माझ्यावर कृपा व्हावी एवढीच विनंती आहे. माझ्या दुःखाचा भार देवा मी तुला कोणताही टाकणार नाही. असं ज्या दिवशी म्हणाल ना, त्या दिवशी देवादिदेव महादेव शिवलिंगातून प्रगट होऊन तुमच्यावर कृपा करेल. इथं व्यास सांगतात, सूत ऋषी शौनकादिक ऋषीला सांगतात, प्रेमाचं फूल वाहिलं की शिवलिंगातून देव प्रगट होतो आणि त्याचे सगळे दुःखाचं निवारण करतो. मग आलेलं प्रारब्ध देवाला सांगावं आपण? माऊलीने सांगितलं नाही, सांगितलं. म्हणून माईबाप, आलेलं दुःख आपल्याला भोगावं लागणार आहे. कोणाला पतीचं दुःख आहे तर कोणाला पत्नीचं दुःख आहे, कोणाला मुलाचं दुःख आहे तर कोणाला सोयऱ्यांचं दुःख आहे, कोणाला लांबच्याचं दुःख आहे तर कोणाला जवळच्यांचं दुःख आहे. शिव महापुराण कथा जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. जो देखे सो
जगात सुखी कोणी मिळणार नाही. कोण सुखी आहे? सुखाची व्याख्या सांगू. जो मनाने श्रीमंत आहे तो या जगामध्ये सर्वात मोठा श्रीमंत आहे. ज्याचं मन श्रीमंत आहे, ज्याचे विचार श्रीमंत आहे, ज्याच्या हृदयाच्या पटलावरती सगळ्यांना जागा आहे, तो या जगातला एक नंबरचा श्रीमंत व्यक्ती आहे. गरीब, श्रीमंत आणि भिकाऱ्याची व्याख्या केली आहे. कोणाला म्हणावं गरीब? देवादिदेव महादेवाचं शिवलिंग पाहिजे पण देवाने नेत्र दिले नाही, तो गरीब व्यक्ती या जगातला. पंढरीची वारी करायची पण पाय दिले नाहीये, तो गरीब आहे. कथेमध्ये टाळ्या वाजावं वाटतात पण ईश्वराने हातच दिले नाहीये, तो गरीब आहे. देवाचं नाम घ्यावं वाटतो पण वाचा बोलता येत नाही, तो मुका आहे, तो गरीब आहे. ज्याला नेत्र नाही आहेत तो गरीब आहे, ज्याला कर्ण नाही आहेत तो गरीब आहे, ज्याला मुखाने बोलता येत नाहीत तो गरीब आहे. दरिद्री कोणाला म्हणतात माहिती आहे? देवाने सुंदर डोळे दिले आहेत पण देवाला पाहावं वाटत नाही, तो दरिद्री आहे. देवाने सुंदर नेत्र दिले आहेत, चांगलं पाहावं वाटत नाही, तो दरिद्री आहे. देवाने सुंदर हात दिलेत पण हे हात जुगार खेळतात, तो दरिद्री आहे. जे हात दुनियाच्या बरचा भगवान खिलोना दुनियाच्या बरचा भगवान खिलोना ज्यांच्याकडं देवाचं नाम घ्यायला वाणी शिल्लक नाहीये ते गरीब आहेत माणसं. दरिद्री ते आहेत, वाणी आहे पण दुसऱ्यांना दुःखाचे शब्द बोलतात, दुसऱ्यांची निंदा करतात. शास्त्राने त्यांना दरिद्री असं ठरवलेलं आहे. श्रीमंत कोण आहे? देवाने डोळे दिले ना तर देवादिदेव महादेवाला डोळे भरून पहा वाटतं, तो श्रीमंत व्यक्ती आहे. ज्यांना कथे टाळ्या वाजावं वाटतात ते श्रीमंत आहेत. ज्यांना कथा श्रवण करायला आवड निर्माण होते आणि कथाही त्यांचे कर्ण श्रवण करतात ते या जगातले श्रीमंत आहेत. म्हणून गरीब कोणाला म्हणावं, दरिद्री कोणाला म्हणावं आणि श्रीमंत कोणाला म्हणावं याच्या व्याख्या शास्त्राने केलेल्या आहेत. म्हणून जे काही तुमच्या वाट्याला प्रारब्ध येईल ना ते प्रारब्ध निमूटपणे आपण सहन करावं आणि देवादिदेव महादेवांची पूजा विधी करावा, नामकरण करावं, नाम घ्यावं. देवादिदेव महादेवांची कृपा होईल. सूत ऋषी शौनकादिक ऋषींना सांगतात. एक सुंदर कथा आहे, तुम्हाला बोललो होतो
रामाला प्रारब्ध चुकलं नाही माईबाप. कोण्या झाडाचा पाला आहे की आपण प्रारब्धापासून बाजूला जाऊया. कोणाला चुकलं नाहीये प्रारब्ध. या जगात चांगलं वागण्याचं ज्या दिवशी कळालं त्या दिवशी देवाच्या समीप आणि जवळ आपण गेलो असं मानावं. देवाच्या जवळ गेलो मानावं. ज्या दिवशी दुसऱ्यांचं बरं व्हावं असं मनाला वाटेल ना त्या दिवशी समजून घ्यावं की देव आता माझ्यावर प्रसन्न झालाय. देवाची आता माझ्यावर कृपा होणार आहे. आपल्या छोट्या बालकाबरोबर जर त्याचा मित्र सोबत आला तर आई काय करते, 25% भाग लाडूचा बाहेरच्याला देते आणि 75% लाडूचा भाग घरच्याला देते. आणि त्याला म्हणते, दादा तू आता जा, माझा बाळू लाडू खाल्ल्यावर परत येईल. ज्याला छोटा भाग दिलाय ना तो तुमच्या घरात दरवाजाकडून लाडूकडे पाहत असतो. हे तुम्हाला कधी कळेल? ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी देवाची कृपा तुमच्यावर होईल. जेवढं स्वतःच्या लेकराला लाडू द्याल ना तेवढं त्याच्या मित्राला द्या, देवांची कृपा आपल्यावर होईल. हे जीवन आहे. आपण कसं वागावं कसं राहावं ह्या ज्या दिवशी कळेल त्या दिवशी देवादिदेव महादेवांची कृपा आपल्यावर होईल. आपण प्रारब्धाने देवाला दोष देतो. बाबा देवाने माझं असं केलं, देवाने माझं वाटोळं केलं, बोटं मोडतो, देव माझ्यावर काही कृपा करत नाही, देवाचं करतो तेव्हापासूनच माझ्यावर सगळे विघ्न लागलेत, असे आपण दोष देत राहतो. मी तुम्हाला एक कथा सांगेन. बघा, मनाची तयारी ठेवा, ऐकण्याची सुंदर कथा आहे. आता जो आवाज आहे तो असाच राहू द्या. राजा हरिश्चंद्र राजाची कथा आहे. मी कशाकरिता सांगतोय, आपल्यावर येणारं जे दुःख आहे ना, ही कथा ऐकल्याच्या नंतर आपल्या दुःखाचं आपल्याला कधीच आयुष्यभर काहीच वाटणार नाहीये की जेणेकरून हरिश्चंद्र राजाला सुद्धा हे दुःख चुकलं नाहीये. का चुकलं मायबा? बोला ना. हरिश्चंद्र राजाकडे मोठी संपत्ती होती. हरिश्चंद्र राजाच्या पत्नीचं नाव होतं ताराराणी. एकुलता एक नितांत आई ज्या बालकावरती प्रेम करायची ना त्याचं नाव रोहिदास. आणि सुंदर ह्या राजाचं राज्य पण चालू होतं. सुंदर राजाचं राज्य पण चालू असताना प्रारब्धाने घाला टाकला आणि राजाने स्वप्नात एका ऋषीला राज्यदान केलं. राज्यदान केलं. पण राज्यदान केल्यावर काही दान करायचं राहिलं होतं. ऐकताय ना तुम्ही? काही दान करायचं राहिलं तर शिल्लक काही राहिलं नाही. म्हणून सकाळी पहाटे 5 वाजता उठून हरिश्चंद्र राजा ताराराणीला काय म्हणतो माहिती आहे? राणी चल म्हणे आता या राज्याच्या बाहेर. का हो? रात्री स्वप्नामध्ये मी हे राज्य दान केलंय का ऋषीला. मग आता आपली सत्ता या राज्यावर राहिली नाही राहिली. हो, नाही राहिली सत्ता. रोहिदास म्हणतो, बाबा रोज माझी व्यवस्था करणारे नौकर सुद्धा आता आपले नाही राहिले. नाही बेटा, आपले नाही राहिले ते नौकर. काय हो, काहींच्या जीवनामध्ये एवढं दुःखाचं प्रारब्ध येतं ना की त्या दुःखाला सीमा सुद्धा राहत नाही. एवढं दुःख भोगतात काही माणसं जीवनामध्ये, पण ते हरत नाही येत. हा मायबाप कधी देवाला दोष नाही देत. माझ्या हरिश्चंद्र राजाने कधी सुद्धा देवाला दोष दिला नाहीये, कधी त्याला टीका केली नाहीये, शिव्या कधी दिल्या नाही हरिश्चंद्र राजाने. 100 नौकर होते राजाच्या हाताखाली. आज वाड्याच्या बाहेर आल्यावर सगळ्या मंत्र्याला बोलवतात आणि हरिश्चंद्र राजा म्हणतात, आता या राज्याचं राज्य पण माझ्याकडं नाही, या ऋषींची तुम्ही सेवा करा, आम्ही आमचं आता निघालो. हे प्रारब्ध आहे माईबाप. निघालो. काल श्रीमंत होते, आज प्रारब्धाने घराच्या बाहेर काढलं, याचं नाव प्रारब्ध आहे. बाहेर निघाले. चिमुकले माझ्या रोहिदासाचे पाये. रस्त्याने चालत असताना भाजत होते, पायामध्ये चप्पल नाहीये. सुंदर 100 नौकरणी दाशा काम करायच्या ताराराणीच्या हाताखाली. आज ताराराणीच्या पायामध्ये चप्पल नाहीये. कोमल तिचे पाये, कोमल माझ्या रोहिदासांचं हृदय. खांद्यावरती हरिश्चंद्र राजाने रोहिदासाला घेतलं आणि निघाले. रस्त्याने निघत असताना रोहिदासाला काठी मोडत होते. ताराराणीला पतिव्रता तिला म्हणावं की सगळं मालकाचं ऐकलं आणि मालकाच्या मागे निघाले.
निघत असताना माईबाप काही राजाचं देणं राहिलं होतं भैया. म्हणून हरिश्चंद्र राजा तारा राणीला म्हणतात, राणी अगं राज्य दिलं पण काही कर्ज राहिलंय, मग काय करावं लागेल? काशीच्या बाजारामध्ये आपण विकायला थांबूया, आपण तिघही समाजाला विकून टाकूया आणि राज्याचं राहिलेलं काही ऋषींचं दान आपण वापस देऊन टाकूया, त्यांचं काही कर्ज आपल्यावर शिल्लक आहे. म्हणून निघाले. एक एक पाऊल करत करत काशी जवळ आली आणि काशीच्या वेशीमध्ये जुळजुळ त्या गंगेचं पाणी वाहत होतं. असा जत्ता वारा सुटलाय तसाही वाऱ्याच्या त्या जुळजुळ वाऱ्यामध्ये वाळलेल्या 3 गवताच्या पेंढ्या आणल्या आणि गवताच्या पेंढ्या डोक्यावर बांधल्या. पूर्वी माणसाला विकायचं म्हणलं की गवताच्या पेंढ्या डोक्यावर बांधावं लागायच्या. ताराराणी काय म्हणते माहितीये का? हो काय हो, परमात्म्याने आपल्या आपल्या ठिकाणी हे दुःख दिलं असेल. सगळं राज्य दिलं तरी कर्ज नाही संपलं द्यायचं नाही. राणी डबडबलेल्या डोळ्याने असा वर पाहतो रोहिदास आणि म्हणतो, बाबा माझी आई जर दुसऱ्यांनी विकत घेतली तर मी दुसऱ्यांकडे गेलो तर बाबा मी आईशिवाय नाही राहू शकत. एक सांगू का माईबा, या आईची जागा खरंच आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला काय तो अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार पिटणार शब्दाने दुखवतो. एक सांगू का तुम्हाला, तिने निर्णय घेतला असताना तर या जगातलं कोणतं चित्र आपल्या मित्राला पाहायला मिळालं नसतं. बरोबर आहे, एखाद्या वेळेस चुकीचं ठरत असेल ऐकून, पण आईच्या हृदयाला एवढा कठोर शब्द देऊ नका की तो मोठा AK-47 गोळीपेक्षा सुद्धा जास्त मोठं छिद्र करेल. इतकं दुःख नका देऊया. काय असते नाही, ती नुसतं व्याख्यान करून नाही कळत हो आई. हो बालपणी मी खेळत खेळत होतो जेवताना, अमृताहुनी गोड वादनाच पाना, अमृताहुनी गोड वादनाच पाना, अमृताहुनी गोड वादनाच पाना. हो बालपणी मी खेळत खेळत होतो जेवताना, अमृताहुनी
आई कळेल. टाळ्या नाहीत वाजवणार. आईची किंमत त्या दिवशी कळेल ज्या दिवशी आई आपल्यातून निघून जाईल. हरिश्चंद्र राजा, चिमुकला रोहिदास आणि तारा राणी गवताची पिंडी डोक्यावर आहे. खरंच तुम्हाला एक गोष्ट सांगू का? देवा, इतकं प्रारब्ध एखाद्याच्या वाट्याला दुःखाचं देऊ नको. एवढं मोठं दिलं तरी त्या ऋषींचं काही कर्ज राहिलंय. चिमुकल्या बालकाच्या डोक्यावर गवताची पेंडी पाहून आई एवढी रडली. सांगू का माईबा, मुलाने जर चुकी केली ना तर या जगात कोणीच माफ करत नाही. लोक लगेच तोंडात मारतात. पण या जगाच्या पाठीवर असं एक न्यायालय की तिथे बालकाने कोणतीही गुन्हा करू द्या, त्या न्यायालयात गेल्यावर केस माफ केली जाते. त्या न्यायालयाचं नाव आई आहे बस. पुन्हा कोणी त्याची केस माफ करत नाही. इतकी आई सुंदर आहे, इतकी आई सुंदर आहे. ती गोरी असू द्या, ती काळी असू द्या, ती लंगडी असू द्या, ती बहिरी असू द्या, ती आंधळी असू द्या, शेवटी ती आई आहे. आणि रोहिदासाला हृदयाला घेतलं आणि एवढी रडली. बाळा, तू आता मोठा होऊन राज्य भोगायचं होतं तर काय तुझ्या नशिबी दुःख आलं रे? प्रभू, जर एखाद्याला प्रारब्ध भोगावंच लागत असेल तर आम्ही आमच्या पतीमुळे आणि लेकराम बाळामुळे आम्ही हे प्रारब्ध भोगूया. तेवढ्यामध्ये काशीतली एक वेश्या आली. कारण दिसायला तारा राणी सुंदर होती. वेश्येला वाटलं तारा राणीला नेऊया आणि वेश्यत्वामध्ये ठेवूया. म्हणून तारा राणीकडे एक एक पाऊल टाकत टाकत पिशवीमध्ये पैसे टाकून विकत घेण्यासाठी काशीतली वेश्या तारा राणीपर्यंत पोहोचली. मी तुम्हाला विकत घेते. ठीक आहे, चालतंय, मालकाच्या हातात पैसे देऊन टाका आणि मला घ्या. गवताची पेंडी खाली सरकली ना, त्यावेळेस रोहिदास काय म्हणतो माहितीये? आई, हे कोण आहे? बाळा, यांनी मला विकत घेतलंय. मग आई, मी प्रारब्धाच्या संबंधाने आपण बोलत होतो. हरिश्चंद्र राजाची तारा राणी काशीतल्या वेश्येने खरेदी केली. रोहिदास काय म्हणतो माहितीये? आई, हे कोण आहे? बाळा, गवताची बांधलेली पेंडी खाली उतरणं म्हणजे एखाद्या व्यक्तीने गवताची पेंडी उतरणाऱ्या माणसाला खरेदी करणं हा त्याचा उद्देश आहे. मग आई, मी जाणार तिच्या घरी आता. आई, मग मी पण येतो ना? खरं सांगा, मी तुम्हाला विचारतो नाशिककर, जेवढ्या आया आहेत त्यांना विचारतो, तुमचा मुलगा जर बाहेर हॉस्टेलला टाकला तर वडील थोडेसे कठोर आहेत, पण आईचं हृदय. आई विचारते, बाळा, अभ्यास कमी झाला तर हरकत नाही, पण 3 वेळ जेवण करा. हे आईचं प्रेम आहे. कुठे जाऊ नको, कोणाबरोबर भांडणं करू नको, ही आई सांगते. रोहिदास आईच्या मुखाकडे चिमुकला चेहरा करून पाहतो ना, तर त्या वेश्येच्या हाताला धरतो आणि रोहिदास काय म्हणतो माहितीये? मावशी, मी तुमच्या चरणकमलावर नतमस्तक ठेवतो. ते चिमुकले हात होते रोहिदासांचे आणि दोन्ही हात लटलट कापत होते. एक करा ना आई बरोबर, मला पण विकत घ्या ना. मी आईशिवाय नाही राहू शकत. मी आईशिवाय मला झोप येत नाही संध्याकाळी. मी नाही राहू शकत आईशिवाय. ती वेश्या म्हणते, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. जेवढे होते मी तेवढे तुझ्या बाबाकडे देऊन टाकले आणि राजा तारा राणीला विकत घेतलं. आता तुला द्यायला पैसेच नाही तर घेऊ कसं? मी तुमच्या घरी काही काम करेन, पण माझ्या आईपासून मला तोडू नका हो, सांगत होता रोहिदास. पण तारा राणीच्या हाताला धरला आणि वेश्या तिच्या घराकडे वडत नेऊ लागली.
सांगू तुम्हाला, एखादी हरणाचा मोठा कळप असावा आणि त्या कळपातून छोटंसं पाडीस हरवावं आणि त्या पाडसाने जशा उड्या मारावे ना इकडं तिकडं आई दिसत नाही म्हणून, तसा जाग्यावर तो नाचायला लागला, उड्या मारायला लागला रोहिदास. आई 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 मागे पाहत होते, पण रोहिदासाला सोबत घेण्याची तिच्याकडे आज्ञा नव्हती. एकटी निघाली. सोडू वाटत असेल का लेकराला? तो पोटचा गोळा आहे, ते काळीच आहे, आईचा तो एक भाग आहे. तरी त्या चिमुकल्याला सोडून आई एक 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 पाऊल टाकत 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 पुढे पुढे जाऊ लागली. तेवढ्यात काशीतल्या ब्राह्मणाने पाहिलं आणि काशीतले ब्राह्मण काय म्हणतात माहितीये? अरे ही तर ताराराणी आहे. अरे काय वेळ आला असेल, काय टाइम आला असेल, आणि एवढी सुंदर ताराराणी वेश्यासंग काय करते, कुठे चालली म्हणून विचारायला गेले. तर वेश्या म्हणते मी या राणीला विकत घेतलंय, मला माहित नाही कोण आहे. ब्राह्मण म्हणतात या ताराराणीने आमच्या पोटाची खळगी भरवली आहे, म्हणून ऐका, या जगामध्ये अन्नदान करणं एवढं मोठं आहे ना माईबा. ब्राह्मणाच्या मुखात, साधूच्या मुखात 2 घास गेले तर त्या ब्राह्मणाला माझ्या ताराराणीची दया आली. ब्राह्मणदेव पुढे गेले आणि त्या वेश्येला सांगतायत आपण कुठे घेऊन चाललाय, सोडा राणीला, ही ताराराणी आहे, यांनी मोठे मोठे माणसं जगवलेत, आज तिच्यावर वेळ आली म्हणून तुम्ही ते वेश्यालयामध्ये चाललेलं आहे. ती म्हणती आम्हाला माहिती नाहीये. सांगू माईबाप, वेळ आली ना माणसावर तर खरंच जवळचे माणसं सुद्धा माणसाला दुःख देतात. कोणी नसतं आपलं. सब साथ दुख में सुख के, सब साथ दुख में न सुख के सब साथ दुख में न सुख के सब साथ दुख में न दुख में न सुख के सब साथ दुख में न सुख के सब साथ दुख में न जीवन जानी छाया, जीवन जानी छाया, झूठी माया झूठी काया, झूठी माया झूठी काया, राजा होया रंग सभी का, राजा होया रंग सभी का, पाप की गठरी गढ़ो, सुख के सब साथ दुख में न खो, मेरे राम तेरा नाम, एक साथ दो जान को, सुख के सब साथ दुख में न खो, सुख के सब साथ दुख में न खो, दुख में न खो, दुख में न खो. ज्या दिवशी सुखाचा काल चालू असतो ना, सगळे राव म्हणतात, सगळे पाटील म्हणतात, आणि एकदा दुःखाची वेळ आली ना तर जवळचे माणसं दूर जातात. याचं नाव प्रारब्ध आहे. म्हणून ताराराणीची दया आली तर ब्राह्मण देव जवळ गेले, यांनी दान केले, अन्नाचं दान केलं, धनाचं दान केलं. आपण दया केली पाहिजे. आपल्यावर वेळ होती तेव्हा हिने वेळ भागवली, आणि आता हिच्यावर वेळ आली ना तर आम्ही वेळ भागू. असे ब्राह्मण धावत गेले. तर ताराराणीला विकत घेतलं आणि त्या वेश्येला तिचे पैसे परत वापस दिले ब्राह्मणाने. तुम्हाला सांगू का, नाही कथा सांगू वाटत हो, पण एवढं हृदय भरून येतं या कथेमध्ये. त्यावेळेस छोटासा रोहिदास, डोक्यावरती गवताची पेंडी, पायामध्ये चप्पल नाहीये, लागन तसा कपडा सुद्धा अंगावर राहिला नाही.
पळत गेला. देवा तुम्ही ब्राह्मण देवेन ना? तर आमच्या राजवाड्यामध्ये कथा सांगत असताना असं सांगतात की ब्राह्मण दुसऱ्यावरती दया करतात. देवा माझ्यावर दया करा ना, माझ्या आईपासून मला दूर करू नका. मी तुमचं म्हणेल ते काम करील देवा. दोन्ही डोळ्याने एवढा रडला ब्राह्मण. काय करू, धन नाहीये, पैसा नाहीये, राजाकडे कर्ज झालंय, द्यायचंय त्याला. तो तर गवताची पेंडी घेऊन डोक्यावर बसलाय. आता आईपासून बाळाला कसं दूर करू म्हणून हृदय फुटायला आलं त्या ब्राह्मणाचं. काय करू देवा, धन असतं तर नक्की दिलं असतं रे, माझ्याकडे सुद्धा पैसा नाही. निर्वाणी एवढी मिठी मारली पायाला रोहिदासाने ब्राह्मणाच्या. देवा मी नाही तुम्हाला सोडणार, नाही सोडणार. मी एक सुंदर कथा कॉलेजला असताना ऐकली होती. एक छोटीशी चिमणी एक कोपा करते आणि छोटीशी चिमणी ज्यावेळेस ती कोपा करते ना सुंदर, त्या कोप्यामध्ये आपल्या चोचीमध्ये अन्न घेऊन जाते आई त्या पिलाला खाण्यासाठी. आणि सुंदर तो कोपा असतो त्या वृक्षावर लोंबलेला. रोज चिमणी जाते पिलाच्या तोंडामध्ये, ते घास देते, घास देते. एक दिवशी ती अन्न घेऊन गेली तर काळाने दोन्ही तिन्ही पिलं निघून गेले. त्यावेळेस पटकन घास त्या कोपीमध्ये खाली पडला, त्या पिलाच्या पोपटीमध्ये, आणि चिमणी रडू लागली. काय त्याच्यातून बोध घेण्यासारखं आहे. देवा मी माझ्या पिलासाठी घास आणत असतील तर का माझ्या हृदयापासून माझ्या बाळाला तू हरण केलंस, का तू दूर केलंस माझ्या बाळाला. ती चिमणी म्हणत होती विश्वरा देवाकडे वर पाहून. आकाशातून मेघ गर्जना करत होते ना, सुंदर स्वर होते ना ते आकाशातले. समुद्राचा खळखळ आवाज येत होता ना. अरे समुद्रा तू तरी माझ्या बालकाला तारायचंस ना. जुळजुळ वाहणाऱ्या वाऱ्याला उपदेश करत होती, हे वारा तू तरी माझ्या बालकाला तारायचं होतंस ना. काय उपदेश करत होती ती चिमणी. तसंच तारा राणीने दोन्ही हात जोडले ब्राह्मणापाशी आणि तारा राणी काय म्हणते माहिती का, देवा मला ज्ञाते तुमच्यापाशी बालकाला घ्यायला पैसा नाहीये, पण सांगू मला तुम्ही घेऊन जाताना तर माझा रोहिदासांच्या गवताची पेंडी डोक्यावरली पाहून माझं हृदय घरापर्यंत जाईपर्यंत फुटन. तिचं नाव आई आहे, ते माझं काळीज आहे. आणि माझं काळीज जर माझ्यापासून दूर झालं ना तर मी या जगात कसं राहू. तिथे गेल्याच्या नंतर मला संध्याकाळी झोपताना माझा रोहिदास दिसेल. देवा ब्राह्मण देवाला बोलते, त्याला माझ्याशिवाय झोप येत नाही. तो म्हणतो संध्याकाळी 12 वाजता आई मला तहान लागली, कोण देईल त्याला पाणी. आई नसेल तर कोण उठेल संध्याकाळी. याचं नाव प्रारब्ध आहे माई बाप. एकदा ते आपल्या वाट्याला आलं ना तर एक हिंदीमध्ये म्हण आहे, जब परमात्मा लेता है ना तर चमडी उतार के लेता है, तुमच्या शरीरावरली चमडी ठेवत नाही. जब परमात्मा देता है ना तो छप्पर फाडके देत आहे, त्याच्या मनात पाहिजे तो सगळं देईल. पण प्रारब्धाच्या संबंधाने त्याला द्वेष आपल्या मुखाने दिले नाही पाहिजे. एवढीच कृपा करा तारा राणी. अजून सुद्धा देवादी देव महादेवाला आणि देवादी देव मर्यादा पुरुषोत्तम रामाला दोष देत नाही. का दोष देत नाही, ते माझं मी प्रारब्ध भोगते, माझं प्रारब्ध भोगते. आणि ब्राह्मणाला दया आली तर ब्राह्मणाने दुसरीकडून पैसे घेतले आणि रोहिदासाला घेतलं. तर महाराज गोड एक पापा गालाचा ज्यावेळेस रोहिदासाच्या आईने घेतला ना तर त्याचं वर्णन रामायणामध्ये इतकं सुंदर केलंय. आई काय बोलू, आई हे होठ, आई हे प्रेम, आई हे काळीज आणि आई हे हृदय. आयुष्यात पुन्हा हे हात आणि हे होठ गालावर लागलेले आई कधीच नसते मला भेटले. ब्राह्मणाने जर आपल्यावर दया केली नसती तर. कडकडावर मिठी मारली आणि मागे वळून पाहिलं तर अजून बाबाच्या डोक्यावर गवताची पेंडी आहे. एक डोंबारी आला तर डोंबाऱ्याने हरिश्चंद्र राजाला विकत घेतलं. तर स्मशानामध्ये लोक जाळायला आणत होते, त्याचं रक्षण करण्यासाठी डोंबाऱ्याचं तिथे ठेवलं कुठं स्मशानामध्ये. ब्राह्मणाच्या घरी आई ती तारा राणी आणि रोहिदास निघून गेले.
रोज ताराराणीने ब्राह्मणाच्या घरी स्वयंपाक करावा आणि रोहिदासाला काम लावलं. ब्राह्मणाच्या घरी रोज पूजा असते ना, तू फुलं आणायचे सुंदर सुंदर, म्हणून रोज रोहिदास फुलं आणायला जायचा. कधी कधी प्रारब्ध एवढं येतं ना वाट्याला माईबाप. रोहिदासाने आपली छोटीशी फुलपात्र घेतलं आणि ते फुलपात्र घेऊन मुलांबरोबर खेळत खेळत तो झाडाकडे गेला. मोगऱ्याचे फुलं तो आनंदाने तोडत होता. त्याच वेळामध्ये रोहिदासांच्या हाताला सापाने दंश केला. तर काही क्षणामध्ये तोंडातून फेस बाहेर आला. फिरू लागलं. कळत होतं मला साप चावला, मी मरणारे. 5-6 वर्षाचा रोहिदास. बाबा एकीकडे आहेत, आई एकीकडे घरी स्वयंपाक करत असेल. मित्राला बोलवलं, बाळू इकडे येणारे. नाही, काय झालं रोहिदास? काही नाही, मला सर्पाने दंश केला. मग जा माझ्या आईला जाऊन सांग की कायमचा रोहिदास तुझ्यापासून आता दूर जाणार आहे म्हणून. जसं एखादं पाखरू एखाद्या कोप्यामधून अलगत उडून जावं, पुन्हा आईच्या सानिध्यात कधीच येऊ नये, अशी गती त्याची झाली. जाऊन सांगावं. खाली पडलेला रोहिदासी तोंडातून फेस येत होता. तारा राणी, तारा राणी, तारा राणी. काय झालं बाळानो? काही नाही, रोहिदासाला सर्पाने दंश केला. हातात भांडे पडलं. रोहिदास 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 म्हणत मोगऱ्याच्या झाडाकडे आई पळत गेली. आणि महाराज कोण होतो तिथे? एकदा वेळ आली ना, बोललो होतो ना की कोणी आपल्याला पीठ सुद्धा उसणं देणार नाहीये. हे प्रारब्ध आहे. माणसं दुःख पाहतात पण त्याच्यामध्ये त्यांचा सुखाचा वाटा देत नाही तो. म्हणून तर कथेला यावं, म्हणून तर हे श्रवण करावं. इथे जीवनाचं मंगल होईल, इथे सुख प्राप्त होईल, इथे आनंद प्राप्त होईल, इथे समाधान प्राप्त होईल. आणि महाराज ताराराणी आली ना, तर चिमुकला तो चेहरा, ते चिमुकले 2 हात आपल्या काळजाला लावले ना. तर आई काय म्हणते माहितीये का? रोहिदास बाळा, एकदा डोळे उघडून आईचे एकदा डोळे भरून मुख पहा ना बाळा. काय वाटत असेल थोडासा विचार करा बरं तुम्ही. थोडेसे डोळे उघड ना बाळा. अंधक अंधक रोहिदासाने डोळे उघडले. तर एकदा आई म्हण ना. महाराज जसं एखाद्या चिमणीच्या पिलाने तोंड वासावं ना, तितकंच फक्त ते मोठं झालं. आणि कोता कोता आई असा शब्द आला. काय रडली ताराराणी? देवा, आता हा शब्द मला आयुष्यात कधी कानाने ऐकायला मिळणार नाही. आणि तेवढ्यामध्ये एवढी घट्ट मिठी मारली, तिकून तिकून त्याचे मुके घेत होते ताराराणी. बाळा, हा चेहरा आता मला कधी पाहायला मिळेल? असं झालं बाळा, तसं झालं, ती म्हणत होती. आणि तेवढ्यामध्ये डोळ्याने एकदा रोहिदासाने पाहिलं आणि तेवढ्यामध्ये रोहिदासाचा प्राण निघून गेला. प्राण निघून गेला ना माईबाप. आई कोरडी झाली. एक सांगू का तुम्हाला? बाल जाण्याचं दुःख त्या आईला जाऊन विचारा जिचं बाल गेलंय. एक छोटासा भाग आहे तुम्हाला सांगतो मी. जेव्हा आपल्या संबंधाने या गोष्टी घडतात ना, तेव्हा माझ्या हरिश्चंद्र राजाच्या दुःखाची तुम्हाला आठवण होईल. तेव्हा तुमचं हृदय सांगेल की काय हरिश्चंद्र राजाला दुःख भोगावं लागलं असेल. तोपर्यंत काय करणार आहे माईबा? काय करणार? ज्या दिवशी आमची स्वतःची 1.5 वर्षाची मुलगी आमच्यापासून दूर गेली ना, ते दुःख आम्ही अजूनही भोगतोय. आम्हाला ते ज्ञात आहे की स्वतःचं बालक स्वतःपासून दूर गेल्यावर काय माणसाला दुःख भोगावं लागतं. हे प्रारब्ध आहे. आलं ना वाट्याला माणसाला भोगावंच लागतं. ते चुकत नाही मायबाप. ताराराणीने ते असं हातावर घेतलं आणि एकटी स्मशानाच्या रस्त्याने निघाली. रोहिदास, एकदा उठून बघ ना बाळा माझ्याकडे. ती हणत होती गालाला. रोहिदास, एकदा उठ ना बाळा. एकदा गेलेला जीव आई कसं म्हणेल? एकदा गेलेला प्राण आई कसा म्हणेल? ए रोहिदास, एकदा बघ ना बेटा. रोहिदास, तुझ्या बाबाची भेट झाल्यावर ते मला विचारतील रोहिदास कुठे गेला, तर मी काय सांगू? उद्या संध्याकाळी ब्राह्मण देव फुलाला पाठवतील तर मी कोणाला पाठवू रे रोहिदासा? रोहिदासा चिमुकले पाय घेऊन तो पळत येत होता. आई, मला संध्याकाळी 12 वाजता तहान लागते, 1 तांब्याभर पाणी माझ्या उशाला ठेवा. आई, मी तुला मागे नाही, तुला जाऊन आणावं लागेल. उद्या कोणासाठी उशाला तांब्या तू सांगणारे रोहिदास? बाळा, एकदा आई म्हणणं उठणारे बाळा. ए रोहिदास, रोहिदास म्हणत 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 ती स्मशानापर्यंत गेली.
त्या स्मशानापर्यंत गेली ज्या मशानामध्ये हरिश्चंद्र राजा डोंबऱ्याच्या घरी तिथे काम करत होते. बाहेरूनच हाक मारली, कोणी आहे का स्मशानामध्ये? हो आहे ना. दाढी वाढलेली होती, मिशा वाढलेल्या होत्या, ओळखू येत नव्हते एकमेकांना, बरेच दिवस झाले होते. तेवढ्यामध्ये हरिश्चंद्र राजा जवळ आले. काय म्हणतात माहितीये? माते आपण कोण आहात? काय दुःख असं, कोण आहात आपण? अहो तुमच्या मुलाकडे पाहून मला एवढं दुःख होतंय का? तुमच्या हातात जसा मुलगा आहे ना तसाच माझा रोहिदास दिसतो. वडील म्हणतात तसाच माझा रोहिदास दिसतो. ते गोल गोल गाल, ते लाल होट, ते चिमुकले हात आणि पाय, तसेच माझा रोहिदास दिसतो. कधी भेटेल मला माझा रोहिदास? आणि तारा राणीकडे पाहतो तर आपण कोण आहात विचारतात. तर तारा राणी ज्यावेळेला रोहिदासाला हरिश्चंद्र राजाच्या हातात द्यायचं होतं ना, तर तारा राणी म्हणते, अहो हे माझं काळीज आहे. एक आई मेलेल्या व्यक्तीला सुद्धा दुसऱ्याच्या ताब्यात देऊ शकत नाही. हे फक्त आईच प्रेम करू शकते, दुसरं कोणी नाही प्रेम करू शकत. आई प्रेम करू शकते, मेलेलं शरीर सुद्धा दुसऱ्यांच्या हातात देवा वाटत नाही. आणि असं धरलेलं कसं देऊ सांगा ना? नाही देऊ शकत. तेवढ्यामध्ये हरिश्चंद्र राजा म्हणतात, असे कितीतरी बालकाले द्यावंच लागतील तुम्हाला. आणि तेवढ्यामध्ये विचारतात, आपलं नाव काय आहे? महाराज काय वाटलं असेल तिने सांगितलं, माझं नाव तारा राणी आहे, माझा रोहिदास आहे. हरिश्चंद्र राजा म्हणतो, माझ्या रोहिदासावर ही गती आली. कडकडावर मिठी मारली. रोहिदासा बाळा, तुला मोठं झालेलं मला पाहायचं होतं. बाळा, मी तुला मोठ्या 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 गुरुकुलामध्ये शिक्षण देण्याचं माझ्या डोळ्यांनी मला पाहायचं होतं. बाळा, माझं प्रारब्ध मी भोगणार होतो स्मशानामध्ये. एक काय रे प्रभू, एखाद्याला दुःख देतो हे नको रे माझ्या वाट्याला. का दुःख आलं? रोहिदास उठ ना, एकदा बाबा म्हण. रोहिदास उठ, एकदा म्हण. एकदा गेलेला प्राण कधी येऊन कधी बाळ म्हणेल, बाबा म्हणेल, कधी माईबाप जवळ धरलं तर मिठी मारून एवढे हरिश्चंद्र राजा रडला. आणि ज्यावेळेस स्मशानामध्ये ठेवलं ना माईबाप, तर तिथे कोण होतं? डागणीला, अग्निदेयला कोण होतं? समोरून त्या स्मशानामध्ये गेल्यावर त्या अग्निकुंडाला पाणी फिरवलं चौकोन, आणि पाणी फेरे मारल्याच्या नंतर महाराज तो अग्निडाग द्यायचा होता ना, तर त्या अग्निडाग देत असताना तारा राणीच्या हातात हरिश्चंद्र राजाने त्या अग्नीचा डाग दिला आणि म्हणे, सांगावा त्याला पेटून द्यावं. आई काय म्हणते माहिती का? आई म्हणते, अहो मी डाग द्यायला जाईल, पण माझ्या रोहिदासाला राजवाड्यामध्ये अगरबत्ती नुसती मांडीला पळवली तर तो आरडला होता. एवढी आग लावल्यावर त्याला किती त्रास होईल. मी नाही डाग देऊ शकत. मेलेल्याला त्रास होईल, मी नाही डाग देऊ शकत. मी म्हणून डाग जवळ न्यायचा तर मागे फिरवायची, द्यायचं पेटून तर मागे फिरवायची. माझा रोहिदास रडेल, त्याला त्रास होईल, त्याला मी डागणी देऊ शकत नाही. तेवढ्यामध्ये हरिश्चंद्र राजाने हातामध्ये ती डागणी घेतली आणि त्या बालकाला दिली. दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून एवढे रडले. मायबाप, या कथेतून मला एकच सांगायचं आहे, एवढं दुःख आलं पण माझ्या देवाला या दोघेही पती पत्नीने द्वेष दिले नाही, एवढंच या कथेतून घेऊन जा. देवादिदेव महादेव आपल्यावर 100% कृपा करेल. माझ्या देवादिदेव महादेवाला कधीही तुम्ही बीत गया राजा धर्म के खातिर, बीत गया राजा, बीत गई रात दुलारी, अमर रहेगी कहानी, अमर रहेगी
एवढं जरी कळालं आयुष्यामध्ये की आल्यालं प्रारब्ध निमूटपणे माणसाला सहन करून भोगावून संपावं लागतं, म्हणून देवादिदेव महादेवाची पूजाविधी करत असताना उद्यापासून आपल्याला श्रवण करायला मिळेल की देवादिदेव महादेवाची पूजाविधी कशी असतात, पार्थिव लिंगाची पूजा कशी करतात, पशुपती व्रताचे नियम काय आहेत, एक लोटा जल नियमाचं पालन, एक लोटा जल नियमाचं पालन कसं करतात, देवादिदेव महादेवांची कृपा कधी होते, देवादिदेव महादेवांची कृपा झाली असं कशावरून मानावं, त्याचे काही चिन्ह आहेत का आमच्या संबंधाने, या सगळ्या कथा आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. पण आजच्या कथेमध्ये हे मनुष्य जीवन आणि मानवी जीवन जगत असताना कधीतरी आत्मपरीक्षण करा की येणारं जे प्रारब्ध आहे ना ते भोगून संपावंच लागतं. कोण्याच आईला वाटत नाही माझी मुलगी दिल्यावर तिचा पती व्यसनी निघावा, असं कोणाला वाटतंय का? पण तो निघतो, त्याचं नाव प्रारब्ध आहे. आपण त्याला काय करणार आहोत? तर या जीवनामध्ये जेवढी कन्या समर्पण करते तेवढे आयुष्यात कोणीच तेवढं मोठं समर्पण करत नाही. कोण करते बोला ना? बापाचं नाव बदलते, आडनाव बदलते, घर बदलते आणि अनवळखी घरामध्ये जाते. घर कसं मिळेल हे सांगता येत नाही. नवरा जर प्रेम करणारा मिळाला तर ठीक आहे. हे बघा, सासू सासऱ्याने दुःख जर दिलं ना तर ते काही कालापुरतं आहे, पण नवऱ्याचं दुःख इतकं भयानक आहे तुम्हाला ते परवाच्या दिवशी ऐकायला मिळेल की त्याला मानसिक त्याग म्हणतात. प्रेमाने बोलायचं पण जगाला कळू द्यायचं नाही, त्याचं नाव मानसिक त्याग. दुसऱ्यांदेखत गोड बोलायचं पण सगळे बाहेर निघून गेल्याच्या नंतर टोचण्याचं बोलायचं, त्याचं नाव मानसिक त्याग आहे. म्हणून जगामध्ये श्रीमंती पाहण्यापेक्षा संस्कार पहा, तुमच्या मुली आनंदाने राहतील, आनंदाने राहतील, हे महत्वाचं आहे. आनंदाने राहतील. तुम्ही फोन केल्याबरोबर जर मुलगी बोला ना पटकन म्हणली का, हसली का, पटकन म्हणली का, आनंदी म्हणायचं. आणि फोनवर मग तुम्ही विचारलं बरे का ताई, थांबून म्हणली ना हो बरं आहे, त्या दिवशी ठरवून घ्यायचं माझी ताई दुःखी आहे. म्हणून मायबाप संपत्ती पाहण्यापेक्षा, सुंदर बंगला पाहण्यापेक्षा सुंदर संस्कारवाला मुलगा पहा. तुमची मुलगी झोपडीत आनंदाने राहील की ज्याच्याकडे संस्काराची श्रीमंती आहे, पैशाची नाही. पैसा आज आहे उद्या नाहीये. म्हणून जीवनामध्ये इतकं अमूल्य आहे, हे जीवन एवढं अमूल्य आहे की ते संस्काराने रसभरीत असलं पाहिजे. कथेतून काय शिकायचं आपल्याला? चांगलं वागायचं शिकले तरी कथा सफल झाली नाशिकची, चांगलं कळालं तरी नाशिकची कथा सफल झाली. दुसऱ्यांबद्दलचा द्वेष केला, कथा सफल झाली. दुसऱ्यांबद्दलची कुभावना हृदयातून गेली, कथा सफल झाली. म्हणून सूत ऋषी शौनकादिक ऋषींना सांगत असताना प्रारब्ध त्यांच्या वाट्याला आलं तर हरिश्चंद्र राजा आणि ताराराणी निमूटपणे सहन केलं, स्वतःच्या पोटचा गोळा केला, पण देवाला कधी द्वेष दिले नाही, कधी द्वेष दिले नाही. इथं एवढं सांगितलं शिव महापुराणामध्ये, तुम्हाला जर तुमच्या मनपसंत मालक पाहिजे असेल, नवरा पाहिजे असेल, तर शिवाची पूजाविधी सांगितली ती आपण उद्या पाहूया. पण आता कोणती मुलगी अशी आहे की मला शिवपती मिळावा म्हणून ती पार्थिव शिवलिंगाचं पूजन करते? असं कोणी आहे का? तुम्हाला कोणी सापडणार नाही. सगळ्यांना संसार आवडतो, देव नाही. आणि ज्या दिवशी देव मला पती मिळावा ही भावना होईल ना, त्या दिवशी पार्थिव लिंगाच्या माध्यमातून पार्वतीला शिवपती मिळाले, आपल्याला का नाहीत मिळणार? पार्थिव लिंगाच्या पूजनाने जगातले सगळे स्वप्न पूर्ण होतात. म्हणून पार्थिव लिंगाच्या पूजनाचा विधी जो सांगितलाय शिव महापुराणामध्ये तो अत्यंत शोभनीय सांगितलाय, अत्यंत कीर्तिमान सांगितलाय. मला शिवपती मिळावे म्हणून पार्वतीने शेकडो वर्ष तप केलं आणि त्या प्रत्येक दिवशी पार्थिव लिंगाचं पूजन आणि त्याचं गंगेमध्ये समर्पण, त्याचं गंगेमध्ये विसर्जन केलं. तर कैलास पर्वतावर असणारे सतीचे पती पार्वतीला पती म्हणून मिळाले, पती म्हणून मिळाले. तर त्याचे विधी काही सांगितले, आपण ते तर पाहणार आहोत. पण एकच मला सांगायचं, जे काही प्रारब्ध वाट्याला येईल ते निमूटपणे सहन करा, ते भोगून संपावं लागतं नाशिककर. ते असं कधी जात नाही, जात नाही. माणसं म्हणतात दारू पेल्यावर माणसं डिप्रेशनमधून कमी होतात. काय केल्यावर? दारू पेल्यावर डिप्रेशनमधून माणसं कमी येतात असं म्हणतात.
माणसाचा मेंदू. एक सांगू का, मूड होते बुद्धी, डिप्रेशनमधून माणसं कमी येत नाहीत. म्हणून वाक्य आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा. एक वाक्य सांगेल, थांबा, एक वाक्य सांगेल. पत्ते खेळणारे ते 52 पानाचा कॅट असतो. तुम्ही म्हणताल खेळले काय? खेळलो नाही, तुम्हाला सांगण्यासाठी अभ्यास करून आलोय. 52 पानाचा कॅट खेळून घर आणि जमीन बर्बाद करण्यापेक्षा 52 पानाचा सुंदर माऊलीचा हरिपाठ वाचा, घराचं मंदिर होईल, स्मशान नाही, मंदिर होईल. जुगार करून, ऐका, जुगार खेळून प्रेम करणारी पत्नी दूर करण्यापेक्षा, जवळचे प्रेम करणारे माणसं दूर करण्यापेक्षा चांगले उत्तम कर्म करा. तुमच्या जीवनात उत्तम घडायला सुरुवात होईल, उत्तम घडायला सुरुवात होईल. 12 वर्ष दारू पिली की 13व्या वर्षी लिव्हर खराब होतं, डॉक्टरकडे जायची गरज नाही. 12 वर्ष जुगार केली की 13व्या वर्षी जमीन विकावी लागते, हे ठरलेलं आहे. अहो, त्या पांडवाला, त्या कौरवाला हस्तिनापुराचं राज्य पुरलं नाही. ज्यांनी नाठाळासारखं जीवन जगला तो भगवान शंकराचा भक्त दशानन रावण माती मोल झाला. आपल्याकडे रावणा इतकी संपत्ती आहे, रावणाकडे आपलं सुंदर घर आहेत. म्हणून ऐका, कर्तृत्व आणि जीवनामध्ये अहंकार जेवढी माणसाची माती करतो ना, तेवढ्या या जगात कोणीच आपली माती करू शकत नाहीये, कोणी माती करू शकत नाही या जगात. म्हणून जाता जाता एक वाक्य तुम्हाला सांगेल की हे जीवन जगत असताना मी हे करतो, मी ते करतो, मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, या कर्तृत्वाचा अभिमान जीवनात धरू नका. संपत्तीचा, सौंदर्याचा, अलंकाराचा, प्रभुत्वाचा, प्रतिष्ठेचा जीवनात अहंकार कधी धारण करू नका. देवादिदेव महादेव तुमच्या हृदयातच आहे. देव लांब नाही आहे, तो रोज आपल्या हृदयात आहे. एक वाक्य सांगेल आणि आपण इथे कथेला पूर्णविराम देऊया. एक तपस्विनी विद्यार्थ्यांना शिकवत असताना ब्रह्मज्ञानाची पराकाष्ठा कशी असते म्हणून सांगत होते. तर त्यावेळेस एका विद्यार्थ्यांनी त्या मातेला विचारलं, आई साहेब, हे शिवाचं पार्थिव लिंग मला कुठे प्राप्त होईल, हे शिव मला कुठे प्राप्त होतील? ती हसली आणि उत्तर सांगितलंच नाही. दुसऱ्या दिवशी त्या आश्रमामध्ये ती आपल्या स्वतःच्या खोलीमध्ये गोदडी शिवत होते, पांघरायची. गोदडी शिवत असताना शिवता शिवताच मध्यरात्री 12 वाजता ती बाहेर येते. तर सगळे शिष्य पाहतात, तर आईसाहेब काय करतात म्हणून विचारतात, आईसाहेब काय करत आहात? तर त्यावेळेस ती तपस्विनी म्हणते, बाळा हो, मी घरामध्ये गोदडी शिवत होते, गोदडी शिवताना माझी सुई हरवली, ती मी बाहेर पाहते. त्यावेळेस मुलाने हसून उत्तर दिलं, आई साहेब, घरात हरवलेली सुई किती दिवस बाहेर पाहिल्यावर तुम्हाला सापडेल? तपस्विनीने हसून उत्तर दिलं, देवादिदेव महादेव आत असताना तुम्ही किती दिवस बाहेर पाहिल्यावर तुम्हाला सापडेल? किती दिवस सापडेल? तो आत आहे, तो आपल्या हृदयाच्या पटलावरती स्थानापन्न आहे. ज्या दिवशी आपण मन प्रसन्न करू, हृदय प्रसन्न करू, बुद्धी सात्विक करू, हृदयाच्या पटलावरती त्याला आमंत्रण देऊ ना, त्या दिवशी ते शिवलिंग आपल्या हृदयाच्या स्थानावरती बसेल. म्हणून लक्षात ठेवा, मन शुद्ध झालं की देवजवळ येतो, बुद्धी सात्विक झाली की देवजवळ येतो, दुसऱ्यांबद्दल विचार सात्विक झाले की देवजवळ येतात, हृदयाची प्रसन्नता ओसंडून वाहिली की देवजवळ येतो. आणि नंतर मग बिलविदळ आहे, नंतर मग फूल आहे, नंतर मग पान आहे, नंतर मग एक लोटा जल आहे. या सगळ्या गोष्टी सुधारल्याशिवाय देवादिदेव महादेवांच्या शिवालयामध्ये प्रवेश नाही. म्हणून आपण या मनबुद्धी चित्त अहंकारावर बोललो आणि आज प्रारब्धावर बोललो. उद्या समर्पण तत्वावरती बोलून आपण शिवांच्या कथाविधी पाहूया. तर